मला हा विश्वास आहे, ज्या निवडणुका आता झाल्या, आम्ही निवडणुकीचा अनुभव घेतला आणि आम्ही पण थोडी माहिती पत्रकारांकडून घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्यात एक नंबरवर तर राहीलच, सोबतच येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेकर पक्ष हा राष्ट्रवादी ठरेल. आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीनं पत्रकारांच्या समोर सांगतो, लाईन ऑफ द डे, अजितदादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील. लाईन ऑफ द डे. आणि त्याचं कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, शेतकरी म्हणून असलेल्या लाडक्या भावांचा आशीर्वाद, पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल. आणि आणखी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आमचा श्वास आहे. जरी महायुतीच्या सत्तेत आम्ही सहभागी असलो असं दिसत आपल्याला दिसतं, अनेक ठिकाणी तर आमच्या विरोधातच आमच्या सोबत असलेले लोक. पण तुम्हाला मी सांगतो, इथे तेच आहे चित्र. आता प्रतापाणी साहेब बोलले म्हणजे अधिक त्यात खोलात जाणार नाही, पण एक तुम्हाला सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण साहेब, एपीजे अब्दुल कलाम आणि डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांचा विचार, साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा गांधींचा विचार हा आमचा पक्षाचा विचार आहे. ती विचारधारा होती, आहे आणि शेवटपर्यंत राहणार, यात काही दुमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकासह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही अजितदादांच्या वतीने आम्ही सर्व त्या पक्षाचे कार्यकर्ते देतो. माझी इच्छा आहे आणि माझ्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की आपल्याला आमच्या कार्यकाळात माननीय देवेंद्र फडणवीसचा जो कार्यकाळ 2021 पुन्हा 2034 पर्यंत राहिलं, पण आता जो आमचा सरकारचा कार्यकाळ आहे 2029 पर्यंत, या कार्यकाळामध्ये पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. आपल्या स्वप्नातल्या या ठिकाणी प्रेस क्लबचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे आणि ते उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीसच्या हस्ते झालं पाहिजे. आपण भूमिपूजनही करू, देवेंद्रजी आणू आणि मग उद्घाटन आपण करू. आपल्या सरकारच्या काळात भूमिपूजन, आपल्या सरकारच्या काळात आणि उद्घाटन आपल्याला करायचं आहे. बावनकुळे परत म्हणतात की 2034 पर्यंत मुख्यमंत्री हे फडणवीसच असतील. एकनाथ शिंदे कधी मुख्यमंत्री? आता प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं भविष्य सांगायला लागलेलं आहे. अजितदादा मुख्यमंत्री होतील, बावनकुळे म्हणतात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी राहतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारणामध्ये संयम राखणं हे महत्वाचं असतं. ती तिचा पब्लिसिटीसाठी केलेला स्टंट आहे, त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य पण नाही. ठाकरे मुख्यमंत्री कधी होतील, म्हणजे तुमचे काय भविष्यवाणी आहे? आम्ही भविष्य करत नाही, आम्ही प्रॅक्टिकल जगणारे, लाईफला जगणारे लोक आहोत. आणि जेव्हा होईल तेव्हा होईल, जे काही होईल ते भविष्य तुम्हाला कळेल. परंतु यासाठी आम्ही दावेदारी किंवा भविष्यवाणी या करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण होतील असा विश्वास 100% होतील. एकनाथ शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षामध्ये जे काही कामं केलीत ना, ते सगळ्या लोकांसमोर आहेत. म्हणून कधी होतील हा विषय आमच्यासाठी नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता असावा, जसं प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे. आम्हाला का वाटू नये? वाटणार.